उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवणामध्ये काहीतरी आंबट असं हवं असतं। आज मी कांदा आणि कैरीची चटपटीत अशी चटणी करणार आहे। त्यासाठी इथे आपल्याला एक गावरान कैरी घ्यायची आहे, ती खूप आंबट असते। स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची आहे आणि 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। उन्हाळ्यात कांदा हा आपल्या शरीराला खूप आवश्यक असतो। कांद्यामुळे ऊन लागत नाही आणि जेवणात आंबट असल्याशिवाय जेवणही जात नाही। इथे मी कांदा आणि कैरी किसून घेतलेली आहे। कांदे 3 घेतलेले आहेत आणि कैरी 1 घेतलेली आहे। हे दोन्ही आपल्याला पिळून घ्यायचे आहे, म्हणजेच यातील पाणी सर्व असे घट्ट पिळून काढायचे आहे। कैरी गावरान असल्यामुळे ती जास्त आंबट असते आणि चटणी अशी मस्तपैकी घट्ट होते। कांदा देखील आपल्याला असाच घट्ट पिळून घ्यायचा आहे। त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे। कांदा आणि कैरीचे पाणी काढून घेतल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये कांदा आणि कैरीचा कीस घालून घ्यायचा आहे। त्यामध्येच आपल्याला आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे। मी इथे 1.5 चमचा लाल तिखट घालत आहे। अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला ही अशीच बारीक करून घ्यायची आहे। ही थोडीशी बारीक झाल्यानंतर यामध्ये इथे मी 2 चमचे गूळ घालत आहे। गूळ घातल्यामुळे चटणीला चव अतिशय मस्त येते। गूळ घातल्यानंतर पुन्हा ही चटणी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। चटणी ही अशा प्रकारची होईल। या चटणीला मी जिरे मोहरीची फोडणी घालत आहे। ही चटणी आपण पोळी, भाकरी, भात, पराठे, धपाटे याच्यासोबत खाऊ शकतो। चवीला अतिशय भन्नाट लागते। इथे आपली चटपटीत अशी पटकन होणारी कांदा कैरीची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही नक्की करून पहा आणि आवडल्यास कमेंट जरूर करा। धन्यवाद।